हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज येथील भूमिपुत्र शहीद जवान अंकुश वाहुळकर यांचा 25वा जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले। शहीद जवान अंकुश वाहुळकर यांच्या वारंवार आठवणी तरुणांच्या हृदयात राहाव्या यासाठी विविध उपक्रम ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहेत। आज त्यांचे 25वी जयंती निमित्त गुंज येथे वृक्षारोपण करण्यात आले, रक्तदान शिबिर करण्यात आले, अन्नदान करण्यात आले। पंचक्रोशीतील नागरिक या जयंतीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनीही या प्रसंगी भेट दिली। शहीद जवान अंकुश वाहुळकर यांच्या आई वडिलांना, नातेवाईकांना भेटून त्यांचं सांत्वन करण्यात आलं, त्यांना धीर देण्याचं काम करण्यात आलं आणि यावेळेस त्यांच्या नावाची पाटी न लावता या ठिकाणी शहीद जवान यांचं नाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरलं पाहिजे, त्यांची प्रेरणा वारंवार घेतली पाहिजे असं देखील या ठिकाणी आमदार राजू नवघरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। यावेळी गुंज येथील भूमिपुत्र अंकुश वाहुळकर यांच्या प्रतिमेला कुटुंबासह संपूर्ण परिसरातील नागरिक, महिला बांधवांनी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांच्या विचाराला पुढील वाटचालीसाठी संपूर्ण तरुणांमध्ये प्रेरणा मिळावी यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले। यावेळी वसमत विधानसभेचे आमदार काय म्हणतात ऐकूया। वेगळं झालं पाहिजे आणि गावाला वेगळं वळण देण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका, कारण आज आपण एक खास शहीद जवान त्यांच्या मी कुटुंबाला भेटलो, त्यांच्या कुटुंबाचं, काजोबाचं असन, वडिलाचं असन, भावाचं असन, त्याच्या आईचं असन, आम्ही आता बोललो, असं कोणतंही मत नाही की माझ्या मुलाची कुठेतरी इथं पार्टी झाली पाहिजे। ते लोकांच्या हृदयात बसलेला माणूस होता आणि त्याला लहान करायचं काम कोण्या समाजापुरतं, कोण्या एका व्यक्तीपुरतं न करता आताच आमचे मित्र यांनी सुद्धा तिथं सांगितलं की शहीद जवानाची तिथं समजा जर त्याचं शहीद झालं तर त्याचं तिथं एक मेमोरियल बनवावं लागत असते, तिथं त्याचं स्मारक बनवावं लागत असते आणि त्या स्मारकाचा उपयोग हा लोकांच्या इतर लोकांना, आपण जे फक्त स्वार्थासाठी जगतात त्याने प्रेरणा घेण्यासाठी असते आणि ते काम आपल्याला सुद्धा करायचंय। मी सुद्धा आमच्या गावचे, आपल्या गावचे सरपंच प्रकाशराव असतील, आमचे गोविंदराव सरपंच असतील, बाकी सगळ्या मंडळीला भेटलो, आमचे ते नरवाडे सर तिथे आलेले आहेत की ज्या दिवशी माझ्या तुमच्या घरी एक घटना घडली त्या दिवशी कोणी एका जातीचं माणूस इथं होतं का? ते वेगळं झालं पाहिजे आणि गावाला वेगळं वळण देण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका, कारण आज आपण एक खास शहीद जवान त्यांच्या मी कुटुंबाला भेटलो, त्यांच्या कुटुंबाचं, काजोबाचं असन, वडिलाचं असन, भावाचं असन, त्याच्या आईचं असन, आम्ही आता बोललो, असं कोणतंही मत नाही की माझ्या मुलाची कुठेतरी इथं पार्टी झाली पाहिजे। ते लोकांच्या हृदयात बसलेला माणूस होता आणि त्याला लहान करायचं काम कोण्या समाजापुरतं, कोण्या एका व्यक्तीपुरतं न करता आताच आमचे मित्र यांनी सुद्धा तिथं सांगितलं की शहीद जवानाची तिथं समजा जर त्याचं शहीद झालं तर त्याचं तिथं एक मेमोरियल बनवावं लागत असते, तिथं त्याचं स्मारक बनवावं लागत असते आणि त्या स्मारकाचा उपयोग हा लोकांच्या इतर लोकांना, आपण जे फक्त स्वार्थासाठी जगतात त्याने प्रेरणा घेण्यासाठी असते आणि ते काम आपल्याला सुद्धा करायचंय। मी सुद्धा आमच्या गावचे, आपल्या गावचे सरपंच प्रकाशराव असतील, आमचे गोविंदराव सरपंच असतील, बाकी सगळ्या मंडळीला भेटलो, आमचे ते नरवाडे सर तिथे आलेले आहेत की ज्या दिवशी माझ्या तुमच्या घरी एक घटना घडली त्या दिवशी कोणी एका जातीचं माणूस इथं होतं का?